नागपुरी मेजवानी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला शेवग्याच्या पानांचे पराठे दाखवणार आहे। शेवग्याच्या शेंगांइतकीच शेवग्याची पानं देखील खूप पौष्टिक असतात। या पानांमध्ये भरपूर असं कॅल्शियम, लोह, विटॅमिन ए, डी, सी असतं। याशिवाय देखील यामध्ये आणखी बरीच जीवनसत्व असतात। चला मग करूया शेवग्याच्या पानांचे पौष्टिक असे पराठे। या पराठ्यासाठी मी कांदा, मिरची, लसूण चॉपरमध्ये अगदी बारीक वाटून घेणार आहे। मी एक मोठा कांदा घेतलेला आहे, 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। यामध्ये थोडंसं जिरं देखील घालायचं। हे आपल्याला अगदी बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे। जर चॉपर नसेल तर तुम्ही हे मिक्सरला देखील वाटून घेऊ शकता। अगदी व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे। आता आपल्याला पराठ्याचं पीठ भिजवायचं आहे। त्यासाठी मी एक मोठी वाटी भरून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे। 1 टेबलस्पून एवढे पांढरे तीळ घालायचे। यामध्ये आता मी वाटीभर एवढी कोवळी शेवग्याची पानं घालत आहे। फक्त पानांचा आपण वापर करणार आहोत, दांड्या वगैरे अजिबात घ्यायचे नाही। ही पानं मी अख्खीच घालणार आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बारीक कट करून घालू शकता। भरपूर अशी कोथिंबीर घालायची। आता मी वाटीभर एवढं दही घालत आहे। कांदा, मिरची, लसूण जे आपण वाटून घेतलं होतं ते मी आता घालत आहे। 2 चमचे एवढं तेल घालायचं आहे। आता कोरडे मसाले घालायचे आहेत। अर्धा चमचा तिखट घालायचं। आपण हिरवी मिरची सुद्धा घातली आहे, तेव्हा तिखट बेताने घालायचं। 1 टीस्पून एवढी हळद घालायची। 1 टेबलस्पून एवढी धना जिरा पूड घालायची। मीठ मात्र आपल्या चवीनुसार घालायचं। 1 टीस्पून एवढा हिंग घालायचा। आता हे पीठ आपल्याला आधी हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण दही घातलेलं आहे, त्यामुळे हे पीठ आधी दह्यामध्येच भिजवून घ्यायचं। नंतर मग लागेल तसं पाणी आपण यात घालू शकतो। आधी दह्यामध्ये भिजवून घेतलं की मग पाण्याचा अगदी व्यवस्थित अंदाज येतो। छान असं मऊसूत पीठ मळून घ्यायचं। पीठ मळून झाल्यावर ते 4 ते 5 मिनिटं आपल्याला मुरत ठेवायचं आहे। पिठाचे मी असे मध्यम आकाराचे गोळे करून ठेवलेले आहेत। आता पराठा लाटायला घेऊया। शक्य तितका पातळसर पराठा मी लाटणार आहे। यामध्ये आपण जरी ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे तरी पण हा पराठा अजिबात फाटत नाही। अगदी छान हवा तितका पातळ हा पराठा आपण लाटू शकतो। तुम्ही बघू शकता हा पराठा किती छान लाटला गेलेला आहे। इकडे तवा सुद्धा छान तापलेला आहे। आता हा एका बाजूने असा कोरडाच भाजून घ्यायचा। मिनिटभर असा भाजून झाल्यावर आता हा आपल्याला पलटवून घ्यायचा आहे। एकदा पलटवून झाल्यावर आता मात्र आपल्याला यावर तेल सोडायचं आहे। तेल किती वापरायचं हे तुमचं तुम्ही ठरवू शकता। कमी तेलावर भाजले तरी देखील हे पराठे खूप छान लागतात। तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। जर तूप वापरलं तर चवीमध्ये खूप फरक पडतो। दोन्ही बाजूंनी अगदी छान खमंग खरपूस असा भाजून घ्यायचा। हे पराठे खाताना अजिबात जाणवत नाही की आपण यामध्ये शेवग्याची पानं वापरलेली आहेत। सकाळच्या नाश्त्यासाठी, टिफिनला देण्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी हे असे मोरिंगा पराठे तुम्ही बनवू शकता। तेव्हा करून बघा ही रेसिपी आणि आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत गुड बाय।